नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। जर तुम्ही TET, पोलीस भरती किंवा 7वी स्कॉलरशिप या परीक्षांची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। या तिन्ही परीक्षांमध्ये महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित। का महत्त्वाचा? तर हमखास 100% मार्क मिळवून देणारा विषय आहे। हो, हा विषय 100% मार्क मिळवून देतो। यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण TET परीक्षेचे मागील वर्षांमध्ये आलेले पेपर पाहिलेले आहेत। ते सर्व PYQ आपले पाहून झालेले आहेत। आता पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपसाठी गणिताचे व्हिडिओ करत असताना मी जेव्हा पोलीस भरतीचे मागील पेपर पाहिले तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की पोलीस भरतीमध्ये मागील परीक्षांमध्ये विचारलेले जे वेगवेगळे प्रश्न आहेत हे 7वी स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये जसेच्या तसे जसेच्या तसे संख्या ही न बदलता आलेले आहेत। आणि TET आणि 7वी स्कॉलरशिप यांचा जर संबंध पाहिला तर TET आणि 7वी स्कॉलरशिपची परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडूनच घेतली जाते। त्यामुळे या दोन्ही परीक्षांचा पॅटर्न देखील सेम आहेत, प्रश्न देखील सेम आहेत। त्यामुळे या एकाच व्हिडिओमधून आपली TET, पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी असणाऱ्या संख्याज्ञान या घटकाची तयारी होणार आहे। आणि ही तयारी अधिक चांगली आणि सखोल व्हावी म्हणून पुढे 20 घटकांची मी तुम्हाला एक सिरीज देणार आहे। 20 घटकांच्या या 20 व्हिडिओंमधून आपली गणित विषयाची अगदी उत्तम तयारी होणार आहे। ते देखील अगदी सोप्या प्रश्नांपासून कठीणात कठीण प्रश्नापर्यंत आपल्याला यामध्ये प्रश्न मिळणार आहेत आणि सर्व प्रश्न हे अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। आजचा जो पहिला घटक आहे आपला तो म्हणजे संख्याज्ञान। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण त्यामुळे यापूर्वीच्या व्हिडिओ आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओ देखील आपल्यापर्यंत पोहोचणं सोपं होईल। लगेचच सुरुवात करूया आजच्या घटकाला, तो म्हणजे संख्याज्ञान। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि अगदी सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करणार आहोत आणि यातले कठीणातले कठीण प्रश्न पाहणार आहोत। सर्वात लहान विषम संख्या कोणती? हा लातूर पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न आहे। समसंख्या, विषम संख्या या आपण नैसर्गिक संख्यांच्या बाबतीमध्ये यांचा विचार करत असतो आणि या नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात। समसंख्या म्हणजे ज्यांना 2 ने भाग जातो अशा संख्यांना आपण सम म्हणतो। विषम म्हणजे ज्यांना 2 ने भाग जात नाही अशा विषम संख्या। आणि सर्वात लहान विषम संख्या आहे 1, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 1। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। टिंबटिंब ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही आवडता प्रश्न आहे आणि नागपूर SRPF ला 2023 ला विचारलेला आहे। तर आपल्याला माहिती आहे मूळ संख्या म्हणजे ज्यांना फक्त ती संख्या आणि 1 नेच भाग जातो आणि संयुक्त म्हणजे ज्यांना ती संख्या आणि 1 सोडून इतर संख्यांनी भाग जातो। मग सगळ्यात लहान मूळ संख्या जी आहे ती 2 आहे, पण 1 ही अशी संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3। सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे? सिंधुदुर्ग पोलीसला 2021 ला विचारलेला प्रश्न। आता सांगितलं मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना 1 आणि ती संख्या स्वतः यांनीच भाग जातो, त्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 याप्रमाणे। सगळ्यात लहान त्यापैकी आहे ती म्हणजे 2 आणि 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी सम असूनही मूळ संख्या आहे आणि 1चं आपण पाहिलं 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही। पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4। खालीलपैकी सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या कोणती? आणि हा मुंबई कारागृह पोलीसला 2024 ला विचारलेला प्रश्न आहे। पहा, मूळ संख्या आपल्याला 100 पर्यंतच्या पाठ असतात, त्याच्या पुढच्या मात्र आपण पाठ करत नाही। असू द्या, 100, 101 3 अंकी विचारलेले आहे। 100 ला 2 ने भाग जातो याचा विषयच नाही। 101 ला मात्र 1 आणि 101 यांनीच भाग जातो, त्यामुळे सगळ्यात लहान 3 अंकी मूळ संख्या असणार आहे 101, जो आहे पर्याय क्रमांक 4। पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 5। खालीलपैकी कोणती सहमूळ संख्या नाही विचारले आणि दौंड SRPF ला 2024 ला आलेला प्रश्न आहे। पहा, आता पहिल्यांदा सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं हे समजून घ्या। यामध्ये जरी मूळ शब्द असला तरी त्या संख्या मूळच असाव्या असं काही नाही, तर त्या दोन संख्यांना 1 सोडून कोणताही सामायिक विभाजक नसावा। म्हणजे फक्त 1 अशीच एक कॉमन संख्या असेल जिने त्या दोन्ही संख्यांना भाग जाईल। 3 आणि 4 हो या सहमूळ आहेत, कारण यांना फक्त 1 ने भाग जातो आणि क्रमाने येणाऱ्या संख्या नेहमी सहमूळ असतात, हे पण लक्षात असू द्या। 9 आणि 10 येस सहमूळ आहेत, का? क्रमाने येणारे आहेत। 5 आणि 27 या देखील सहमूळ आहेत, कारण दोघांनाही भाग जाणारी संख्या फक्त एकच आहे। 24 आणि 33 या संख्या मूळ नाही आहेत, पण मूळ नसल्या तरी फरक पडत नाही,
याला 3ने भाग जातो, 3 8 24 आणि 3 11 33. 3 हा यांचा सामायिक विभाजक आहे, म्हणजेच या समूळ संख्या होऊ शकत नाही. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 1 ते 100 पर्यंत किती संख्या जोडमूळ आहेत? तर पहा, जोडमूळ कोणाला म्हणायचे लक्षात घ्या. जोडमूळ म्हणजे अशा मूळ संख्यांच्या जोड्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. मग अशा संख्या कोणत्या? 3 5 आहे, 5 7 आहे, त्यानंतर 11 13 आहे, त्यानंतर 17 19 आहे, त्यानंतर 29 31 आहे, त्यानंतर 41 43 आहे, त्यानंतर 59 61 आहे आणि 71 73 आहे. लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या अशा 1 2 3 4 5 6 7 8 जोड्या आहेत. तेच विचारले आपल्याला किती आहेत, तर त्या आहेत 8 जोड्या. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही? बीड चालकला 2021 ला विचारलेला प्रश्न. पहा, जोडमूळ संख्यांची नाही विचारले आणि जोडमूळ कुणाला म्हणायचं ते आत्ताच आपण पाहिलं. जोडमूळ म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 197 199 2चा फरक आहे, म्हणजे या जोडमूळ आहेत. 11 13 दोन्ही मूळ आहेत आणि 2चा फरक आहे. 3 आणि 5 दोन्ही मूळ आहेत आणि 2चा फरक आहे. 599 आणि 600 यामध्ये 600 ही मूळ संख्या नाही, म्हणजे या जोडमूळ होऊ शकत नाही. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. या जोडमूळ नाहीत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात या स्थानावर कोणती संख्या येईल? आणि ही बेरीज दिलेली आहे. पहा, इथे बेरीज करून पाहिल्यावर 8 8 16 आणि 9 25 5 होतात. हातचे 2 येणार आहेत. 5 आणि 2 7 होतात. 7 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला एकक स्थानी 5 मिळेल? तर 7 आणि 8 जर झाले तर 7 अधिक 8 होणार आहेत 15 आणि एकक स्थानी 5 मिळणार आहे. तो इथे 5 मिळतोय. हातचा 1 जाईल आणि 2 आणि 1 3 आणि 1 4 इथं येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी 4, म्हणजेच इथेही आहे 4 आणि इथेही आहे 4. हे जर सोडवलं तर आपल्या लक्षात येत आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी 4 ही संख्या असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असेल पर्याय क्रमांक 3 4. कुठेही टाइमपास आपण करणार नाहीये. अगदी सिन्सिअरली सगळे प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे सगळे प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे की संख्या ज्ञानवरचा कोणताही प्रश्न परीक्षेत येऊ द्या, 100% तो सोडवता येणार आहे. कारण सगळे प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, कारण पुढे 20 घटकांच्या व्हिडिओज आपल्याला मिळणार आहेत. आजपर्यंत परीक्षेत विचारलेले प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती? नागपूर ग्रामीण चालकला 2021 ला आलेला प्रश्न. आणि हे बेरजेची जी उदाहरणं येतील, खूप परीक्षांमध्ये बेरजेची उदाहरणं विचारली आहेत. यासाठी मी तुम्हाला एक गणितातील पेनिसिलिन सांगून टाकणार आहे की एकच सूत्र, कोणतीही बेरीज विचारलेली असू द्या, तर सगळ्यांसाठी आपण हे एकच सूत्र वापरणार आहोत. ती बेरीज बरोबर असते पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एवढंच करायचं आहे आपल्याला. तर इथे पहा, आपल्याला विचारले काय? 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज विचारली. 1 ते 50 मध्ये समसंख्यांमध्ये पहिली संख्या असणार आहे 2, कारण 1 ही सम नाही. आणि पर्यंतच्या म्हटल्यानंतर सुरुवात आणि शेवट ही इन्क्लुडेड असते, ते मोजायचे असतात. 50 ही सगळ्यात मोठी म्हणजे शेवटची समसंख्या येणार आहे भागिले 2 गुणिले 1 ते 50 मध्ये किती समसंख्या येतात? तर 1 ते 50 मध्ये 25 सम आणि 25 विषम असतात, म्हणजेच 25 येणार आहेत. हे जर सोडवलं आपण 50 अधिक 2 होतात 52 भागिले 2 गुणिले 25. 2 ने भाग दिला तर 26 52 आणि 26 गुणिले 25 केल्यानंतर येतात 650. म्हणजेच 1 ते 50 मधल्या समसंख्यांची बेरीज जी आहे ती असणार आहे पर्याय क्रमांक 4 650. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. 11 ते 30 पर्यंतच्या येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? आणि हा अकोला चालकला 2023 ला प्रश्न विचारलाय. विविध भरती परीक्षांमध्ये हा प्रश्न हमखास विचारला गेलेला आहे. इथं ही बेरीज विचारली आहे, सूत्र आपलं तेच वापरायचंय. कोणतीही बेरीज विचारू द्या, सूत्र हेच वापरणार आहोत. बेरीज बरोबर. आता पहिली संख्या 11 ते 30 पर्यंत येणाऱ्या विषम संख्या म्हणजे 11 आणि 30 सुद्धा पकडायचे. पहिली विषम संख्या असणार आहे 11 अधिक शेवटची विषम संख्या 11 ते 30 पर्यंत येणार आहे 29 भागिले 2 गुणिले. आता 11 ते 30 पर्यंत विषम संख्या किती येतात?
तर एक गोष्ट लक्षात घ्या, 1 ते 30 पर्यंत जर पाहिलं आपण तर 15 सम आणि 15 विषम संख्या असणार आहेत. पैकी आपल्याला काढायच्यात 11 ते 30 पर्यंतच्या, म्हणजे 1 ते 10 पर्यंत किती 5 सम आणि 5 विषम येतात. 15तनं 5 गेले 10, म्हणजे 11 ते 30 पर्यंत 10 सम आणि 10 विषम संख्या असणार आहेत. म्हणजे इथे एकूण संख्या झाल्या 10. हे सोडवल्यानंतर 29 आणि 11 होतात 40 भागिले 2 गुणिले 10. ते बे के बे बे 20 आणि 20 गुणिले 10 होतात 200. म्हणजेच 11 ते 30 पर्यंतची विषम संख्यांची बेरीज असणार आहे 200, जो आहे पर्याय क्रमांक 3. सेम फॉर्म्युला अनेक परीक्षांमध्ये विचारली जाणारी उदाहरणं. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 1 ते 100 अंकांची बेरीज किती? अंकांची नाही, तिथं संख्यांची हवी होती आणि हा बुलढाणा पोलीसला 2023ला विचारलेला प्रश्न आहे. बेरीज विचारली की सूत्र एकच, ते चांगलं पक्क होऊन जाईल आपलं आता. तर 1 ते 100 मध्ये म्हणल्यावर 1 पण पकडायचा आहे आणि शेवटची संख्या असणार आहे 100 भागिले 2 गुणिले 1 ते 100 मध्ये किती संख्या येतात? 100 संख्या येतात. हे होणार आहे 101 भागिले 2 गुणिले 100 आणि बे के बे बे 50 100. 50 गुणिले 101 केल्यानंतर येणार आहेत 50 50, म्हणजेच 5050. हे पाठच असेल आपल्या की 1 ते 100ची बेरीज येते 50 50 5050. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. 1 + 3 + 5 याप्रमाणे 135ची बेरीज किती? आणि हा नागपूर शहर पोलीसला 2021ला विचारलेला प्रश्न आहे. पहा, बेरजेवरचे प्रश्न हमखास विचारले जात आहेत. कोणतीही बेरीज असू द्या, सूत्र आपलं एकच असणार आहे. पहिली संख्या ती असणार आहे 1, शेवटची संख्या ती आहे 135 भागिले 2 गुणिले. आता पहा, या सगळ्या विषम संख्या आहेत आणि 1 ते 135 पर्यंतच्या आहेत. सुरुवातही विषम आहे, शेवटही विषम आहे. आपण याला सम करूया. 1 ते 136चा जर विचार केला तर त्यामध्ये 68 सम आणि 68 विषम संख्या असणार आहेत. का? निम्म्या सम आणि निम्म्या विषम असतात. 1 ते 136चा विचार केला, 68 सम 68 विषम. विषम आपल्याला पाहिजे त्या 68च आहे. जरी आपण 136 केलं असलं तरी सुद्धा 136 काही आपल्या 68 मध्ये मोजलेली नाही, म्हणजे अशा संख्या आहेत 68. आता हे सोडूया. 135 अधिक 1 होतील 136 भागिले 2 गुणिले 68. इथे भाग देऊया. 2 ने जर भागला आपण, बे एक बे बेत्रिक 6 आणि 5 चौक 8 आणि 136 गुणिले 24 जर केलं तर उत्तर येतं 4624. कॅल्क्युलेशनवर कमेंट पाहिजे. 4624 हा आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. 91 अधिक 92 अधिक 93 अशी 100 पर्यंतची बेरीज किती विचारले? अकोला SRPFला 2021ला आलेला प्रश्न. क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज. पहिली संख्या असणारी आपली 91 अधिक शेवटची असणार आहे 100 भागिले 2 आणि 91 ते 100 क्रमाने संख्या आहेत, म्हणजे या 10 संख्या असणार आहेत. कोणतीही बेरीज असू द्या, फॉर्म्युला एकच वापरायचा आहे. ही बेरीज होईल 100 अधिक 91 191 भागिले 2 गुणिले 10. इथे बे के बे बे 5 10 आणि 191 गुणिले 5 जर केले तर तो गुणाकार येतो 955 आणि ते आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बेरजा कोणत्याही करायच्या असू द्या, फॉर्म्युला एकच वापरायचा आहे. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. 61 ते 71 या संख्यांमध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. बेरीज म्हटले की तोच फॉर्म्युला. पहिली समसंख्या असणार आहे 62 आणि 71 पर्यंत म्हणले म्हणजे शेवटची समसंख्या येणार आहे 70 भागिले 2 गुणिले. आता 61 ते 71 मध्ये येणाऱ्या समसंख्या किती? तर 62 64 66 68 70. 5 समसंख्या आहेत, गुणिले 5 करणारे आपण. इथे 70 अधिक 62 होतील 132 भागिले 2 गुणिले 5. बे के बे बेसक 12 बेसक 12. 66 गुणिले 5 केल्यानंतर येतात 330. हे त्याचं योग्य उत्तर असेल, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बुलढाणा पोलीसला 2023ला आलेला प्रश्न आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. 8 ते 26 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? पहा, जेव्हा दरम्यान हा शब्द असतो त्यावेळेस कडेच्या संख्या त्यामध्ये पकडायच्या नसतात, त्यांच्या मधल्या पकडायच्या. तिथे ठीक आहे, आपल्याला मूळ संख्या विचारल्यात, मूळ संख्यांची बेरीज विचारली. मूळ संख्यांच्या बेरजेला कोणतंही सूत्र नाही, ती आपल्याला करूनच पाहावी लागते. 8 ते 26 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या आहेत 8 नंतर 9 10 11 13 17 19 आणि 23. पुढे ते 29 26 पर्यंतच विचारल्यात. ही बेरीज केली तर
ती येते 83. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 83. बुलढाणा पोलीसला 2023ला आलेला प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. एम ही एक विषम संख्या आहे, तर एमच्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती विचारले. मुंबई लोहमार्ग, पुणे लोहमार्ग दोन्ही ठिकाणी 2021ला आलेला हा प्रश्न आहे. पहा, एम जी आहे ही एक विषम संख्या आहे आपल्याला सांगितली आहे आणि विचारलंय काय, एमच्या पूर्वीची 8वी सम विचारली आहे. आता ही विषम आहे, याच्या पूर्वीची जर पहिली सम काढायची असेल तर आपल्याला त्यातून 1 वजा करावा लागेल, कारण सम आणि विषम मध्ये 1चा फरक असतो. आता पहिली काढली, आपल्याला काढायची कितवी, 8वी काढायची. पहिली काढली म्हणजे अजून 7 संख्यांनी मागे जावं लागेल आणि 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, म्हणजे 7 दुने 14ने मागे जावं लागेल. त्यानंतर मिळणारी असणार आहे ती पण सम. 8वी विचारली होती, ही आपण पहिली सम काढली आणि ही परत 7वी काढली. मग पहिली अधिक 7वी म्हणजे 8वी होणार आहे. म्हणजेच हे होणार आहे m-1 मायनस 7 दुने 14, 14 आणि 1 होतात 15, म्हणजेच m-15 ही एमच्या पूर्वीची 8वी समसंख्या असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. 3x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे. आणि धाराशिव चालकला हा 2021ला विचारलेला प्रश्न आहे. सांगितलंय काय, 3x अधिक 5 ही काय आहे, समसंख्या आहे. ही संख्या सम आहे. दोघांची बेरीज इथं सम दाखवलेली आहे. तर एक आपल्याला माहिती आहे की समजा आपण 3 अधिक 5 घेतले तर ते येतात 8. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज जी आहे ती समसंख्या असते. ही 2 संख्यांची बेरीज आहे आणि ती सम आहे. पैकी 5 पण विषम आहेत, म्हणजेच 3x सुद्धा काय असणार आहेत, विषम असणार आहे. आपल्याला एक कळलं की यातले 3x हे विषम आहेत. मग आपल्याला विचारलेली आहे विषम संख्या कोणती, तर 3x हीच विषम आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी 105 चे मूळ विभाजन कोणते. पहा, 105 चे मूळ विभाजन विचारलेलं आहे. नंदुरबार पोलीसला 2021ला आलेला प्रश्न आहे. त्याला कितीने 5ने भाग जाईल, 5 दुने 10, 5 एके 5, 21ला परत 3ने भाग जाईल, 3 7 21 आणि 7 एके 7. 5 गुणिले 3 गुणिले 7 हे त्याचं मूळ विभाजन असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. थोडे जर पर्याय पाहिले असते तरी पण आपल्या लक्षात आलं असतं की ते 15 मूळ संख्या नाही, 35 पण मूळ संख्या नाही आणि इथे 7-35 जुने 70 गुणिले 13 105 नाही येत, ते जास्त येतात. म्हणजेच पर्याय देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट असते. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. 1 ते 200 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती. अंकांची नाही, संख्यांची पाहिजे होतं. सांगली पोलीसला 2021ला आलेला प्रश्न. पुन्हा एकदा बेरजेवर सूत्र आपले तेच असणार आहे, पटपट सोडूया. 1 अधिक 200 यांची बेरीज विचारलेली आहे भागिले 2 आणि 1 ते 200च्या दरम्यान येतात संख्या किती, 200 संख्या येतात. इथं जर केले तर ही बेरीज येईल 201 भागिले 2 गुणिले हे 200 आणि बे एके बे, बे 100 200, 201 गुणिले 100 म्हणजेच 201 वर 2 शून्य येतील 20 100 हे त्याचं उत्तर असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. एक 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. अंकांची बेरीज सांगितलेली आहे 9. त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27ने मोठी आहे. अंकांची अदलाबदल केल्यावर येणारी संख्या 27ने मोठी, तर ती मूळ संख्या कोणती, तर ती सुरुवातीची संख्या कोणती. सोलापूर शहर पोलीसला 2021ला आलेला प्रश्न आहे. या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे पर्यायावरून सोडवणं अधिक सोयीस्कर पडतं. अंकांची बेरीज 9 आहे म्हटले, 5 आणि 4 9 होतात, 7 आणि 2 9 होतात, 6 आणि 3 9 होतात, 6 आणि 3 9 होतात. ठीक आहे. आता अंकांची अदलाबदल केल्यानंतर येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा मोठी होते. याची जर अदलाबदल केली तर 54चे होणार आहेत 45, ही मूळ संख्येपेक्षा मोठी होत नाही. 27चे होतील 72, म्हणजे हे येऊ शकतं. 63चे होतील 36 होतील, हे मूळ संख्येपेक्षा लहान येत आहेत, मोठी व्हायला पाहिजे. आणि 36चे होणार आहेत 63, मूळ संख्येपेक्षा मोठी आहे. आता यांच्यातला फरक जो आहे तो 27चा आहे. तर 72 झाले 27 पासून, तर 27 72 वजा 27 काही 27 येत नाहीत. 63 वजा जर 36 केले तर ही वजाबाकी मात्र 27 येते, म्हणजे फरक 27चा येतो. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4
हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या? पहा, आता दोन संख्यांची बेरीज 27 आहे, बेरीज आली पाहिजे 27 आणि गुणाकार आला पाहिजे 180. सिंधुदुर्ग पोलीस 2021 ला आलेला प्रश्न. आता बेरीज 27 आली पाहिजे. आधी जर पर्याय पाहिले आपण तर 16 आणि 17ची बेरीज किती येते? 33. नाही जमणार. 18 आणि 9 27 येतात म्हणजे येऊ शकतं. 15 आणि 12 27 होतात, येऊ शकतं. 23 आणि 4 27 होतात, येऊ शकतं. आता त्यांचा गुणाकार सांगितलाय 180, तर 18 90 होतात 162. 180 येत नाही. 15 गुणिले 12 केल्यावर मात्र 180 त्यांचा गुणाकार येतो. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3. असे प्रश्न जनरली काय करायचे? पर्यायावरून पर्याय कट पद्धतीने सोडवायचे. म्हणजे योग्य पर्याय शोधण्यासाठी जे चुकीचे आहेत ते बाजूला कट करायचे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आणि दशांश अपूर्णांकावर आधारित पर्याय आहेत. जालना पोलीसला 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. तर पर्यायामध्ये पाहिल्यानंतर दशांश चिन्हाच्या आधीचे अंक पाहिले तर इथं 42 आहे, तिथं 428, 428, 428. हे तर कट झाले. सगळ्यात मोठी पाहिजे आपल्याला, ही 2 अंकीच आहे. आता या तिघांमध्ये पण पहा 428 आहेत आणि पॉईंट आहेत. आता यानंतर पॉईंट नंतर येणारी जी संख्या आहे ती सगळ्यात मोठी कोणामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, 999. बाकी यामध्ये पाहिलं तर या शून्यांना किंमत नाही आणि याच्यामध्ये जरी पाहिलं तरी या झिरोला किंमत नाही. म्हणजे 428.4 आहेत, 428.1 आहेत. म्हणजे सगळ्यात मोठे कोण येणार आहेत? 428.999. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. दशांश चिन्हानंतर जर अंक आला आणि त्याच्या पुढे 0 आले तर त्यांना व्हॅल्यू नसते, हे लक्षात असू द्या. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. x ही समसंख्या आहे. x ही समसंख्या आहे, तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती हे आपल्याला विचारलंय. आणि हा जर प्रश्न पाहिला तर जालना पोलीसला 2021 ला आलेला प्रश्न आहे. एक सम आहे आणि नंतर लगेच येणारी विषम. सम आणि विषम यांच्यामध्ये 1-1चं अंतर असतं, म्हणजे पुढची विषम मिळवायला यात फक्त 1 ॲड करावा लागेल. म्हणजेच पुढची विषम संख्या असणार आहे x अधिक 1, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. 1 अधिक 2 अधिक 3 अशी 75 पर्यंतच्या संख्यांची बेरीज विचारली आहे. कोल्हापूर SRPF 2023चा प्रश्न आहे हा. बेरजेवर प्रत्येक भरती परीक्षेमध्ये प्रश्न हा आहेच. आणि सूत्र बेरजेला आपलं एकच ठरलेलं, पहिली संख्या 1, शेवटची 75 भागिले 2 गुणिले 1 ते 75 मध्ये संख्या येणार आहेत 75, क्रमानेच विचारलेल्या आहेत. इथे हे होणार आहेत 75 अधिक 1 76 भागिले 2 गुणिले 75. 76ला 2 ने भागलं तर 2 38 76. 38 गुणिले 75 केलं तर याचं उत्तर येणार आहे 2850, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. पुन्हा एकदा बेरजेवर आधारित प्रश्न आणि हा यवतमाळ पोलीसला 2023 ला आलेला प्रश्न आहे. 101 ते 200ची क्रमाने बेरीज करायची आहे. पहिली संख्या असणार आहे 101, शेवटची असणार आहे 200 भागिले 2, क्रमाने संख्या आहेत. मग 101 ते 200 मध्ये किती? 100 संख्या येणार आहेत. यामध्ये हे होतील 200 आणि 1 301 भागिले 2 गुणिले हे 100. 2 ने भागले तर 250 100 आणि 301 गुणिले जर 50 केले तर ते उत्तर येतं 15050. म्हणजेच 15050 ही त्यांची बेरीज असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. 5 13 21 29 या संख्या मालिकेतील, बरं पहा संख्या मालिका आहे 5 13 21 29 याप्रमाणे संख्या मालिका आहे. पहिल्या 25 संख्यांची एकूण बेरीज किती? आणि रायगड बॅट्समनला 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. बेरीज म्हणल्यावर सूत्र आपण हेच वापरणार आहोत. तर बेरीज काढण्यासाठी पहिली संख्या जी आहे ती असणार आहे 5 अधिक शेवटची संख्या म्हणजे 25वी संख्या कोणती येईल यामध्ये? तर यामध्ये जर पाहिलं आपण यातला फरक जो आहे 5 आणि 8 13, 13 आणि 8 21, 21 आणि 8 29. दरवेळी 8 मिळवले की पुढची संख्या मिळते. पहिल्या संख्येत 8 मिळवले एकदा की दुसरी संख्या मिळते. मग आपल्याला 8 8 मिळवावे लागत आहेत. आपल्याला काढायची 25वी संख्या, म्हणजे पहिल्या 5 मध्ये 8 किती वेळा मिळवावे लागतील? 24 वेळा मिळवावे लागतील. तेव्हा आपल्याला 25वी संख्या येणार आहे. मग 5 अधिक 24 8 होतात 192,
192 आणि 5 झाले 197, म्हणजे 25वी संख्या असणार आहे 197. कशी काढली? पहिल्या 5 मध्ये 8 24 वेळा मिळवावे लागतील तेव्हा 25वी संख्या मिळेल. म्हणजे शेवटची संख्या असणार आहे 197 भागिले 2 गुणिले 25 संख्या असणार आहेत. एकूण संख्या आहेत 25. ही जर बेरीज केली तर आले 197 आणि 5 202 भागिले 2 गुणिले 25. बे एक बे, बे एक बे, बे शून्य शून्य, बे एक बे. 101 गुणिले 25 जर केलं तर ते उत्तर येणार आहे आपलं 25 25, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. टप्प्याटप्प्याने येणाऱ्या संख्यांची मालिका असेल आणि त्यातील सलग संख्यांची बेरीज विचारली असेल तरी देखील आपलं हेच सूत्र त्या ठिकाणी कामाला येतं. लक्षात फक्त घ्यायचं त्या मालिकेत पहिली संख्या कोणती आहे, शेवटची कोणती आहे आणि त्यात त्या प्रकारच्या एकूण संख्या किती आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज टिंबटिंब आहे. बुलढाणा बॅट्समनला 2024ला आलेला प्रश्न. दर पेपरमध्ये बेरजेवर प्रश्न आहेच. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या कोणत्याही क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज असू द्या. सूत्र हेच आपलं. पहिली विषम संख्या येणार आहे 1 अधिक 10वी विषम संख्या कोणती येईल हे आपल्याला शोधायचे. तर पहा, जर पहिली विषम संख्या 1 आहे, दुसरी मिळवताना आपण त्यात 2 एकदा मिळवणार आहोत. का? तर 2 विषम संख्यांमध्ये 2चं अंतर असेल. 10वी विषम संख्या मिळवायची म्हणजे 2 आपल्याला किती 9 वेळा मिळवावे लागतील. म्हणजेच 9 दुणे 18, 1 अधिक 18 म्हणजेच हे होतील 19. म्हणजे 10वी जी विषम संख्या आहे ती 19 असणार आहे. 1 अधिक 19 भागिले 2 आणि आपल्याला 10 संख्यांची विचारली म्हणजे गुणिले 10 करणार. 19 अधिक 1 होतात 20 भागिले 2 गुणिले हे 10 बे 5 10 आणि 20 5 येतात 100. म्हणजेच त्या संख्यांची बेरीज असणारे पर्याय क्रमांक 3 100. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आहे आणि हा चंद्रपूर SRPFला 2024ला आलेला प्रश्न आहे. पहा, 10ने 100ने 1000ने गुणणं सोपं असतं. आपण जर 100ने गुणतोय म्हणजे इथं 2 शून्य असतील तर दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे जात असतं. म्हणजे हे दशांश चिन्ह जाणार आहे पुढे आणि हे होणार आहेत 1885.96. या पद्धतीने त्याचं वाचन असतं. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. क्रमाने येणाऱ्या 2 धन विषम संख्यांचा गुणाकार 255 आहे. 255 गुणाकार आला पाहिजे तर त्या संख्या कोणत्या? ठाणे ग्रामीण पोलीस 2024ला आलेला प्रश्न. पहा, त्या विषम संख्यांचा गुणाकार 255 आला पाहिजे आणि त्या दोन्ही संख्या या क्रमाने आहेत. थोडं पर्यायांकडे एक नजर टाकूया. 7 सकून 42 एकक स्थानी 5 येऊ शकत नाही म्हणजे हा पर्याय येऊ शकत नाही. 5 त्रिक 15 येऊ शकतो. 5 7 35 येऊ शकतात. 15 गुणिले 15 तर ह्या दोन्ही क्रमाने येणाऱ्या विषम संख्या नाहीत. म्हणजे कॉम्पिटिशन आहे ती या दोघांमध्ये. जर 13 गुणिले 15 केले आपण तर तो गुणाकार येतो 15 त्रिक 45, 15 1 15 आणि 4 19, 195 म्हणजे हा पण येऊ शकत नाही. 15 गुणिले 17 जर करून पाहिलं 17 5 85, 17 1 17 आणि 8 होतात 25 म्हणजेच 255 येतोय. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 15 व 17 या त्या 2 क्रमाने असणाऱ्या विषम संख्या असतील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. माझ्या मनात एक समसंख्या आहे त्यापुढे क्रमाने येणारी 7वी 1+4 विषम संख्या आहे तर ती समसंख्या कोणती? कोल्हापूर SRPFला 2024ला आलेला प्रश्न आहे. पहा, यात आपल्याला दिलेलं काय आहे तर 1+4 ही 7वी विषम संख्या सांगितलेली आहे. 7वी आहे आणि ही विषम आहे. तर आपण 1+4च्या मागे जाऊन पहिली विषम संख्या कोणती येईल ते काढूया. तर ही 7वी विषम संख्या आहे. तर पहिली काढण्यासाठी यातून आपल्याला 6वी मागची विषम काढावी लागेल आणि 6वी काढण्यासाठी 6 गुणिले 2 ते 2चा फरक असतो आणि अशी 6वी काढायची. त्यावेळेस आपल्याला येणार आहे ती म्हणजे पहिली विषम संख्या मिळणार आहे. ही पहिली विषम मिळाल्यावर त्याच्या आधीची समसंख्या काढण्यासाठी यातून एकच वजा करावा लागेल. त्यावेळेस आपल्याला ती समसंख्या मिळेल. आता हे जर सोडवलं तर हे होतील x+4 वजा 6 दुने होतात 12 वजा 1 म्हणजेच x इथं पहा 12 आणि 1 होणार आहे 13. ते निगेटिव्ह 13 असतील त्यातून 4 गेल्यावर राहतील निगेटिव्ह 9 ऋण 9 राहणार आहेत. म्हणजेच ती जी संख्या आहे ती असणार आहे x-9.
ही समसंख्या येईल? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. 3x अधिक 6 ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या आहे? अहिल्यानगर पोलीसला 2023ला आलेला प्रश्न आहे. 3x अधिक 6 ही सम आहे. पहा, 3x अधिक 6 ही समसंख्या आहे. एक समसंख्या आणि त्याच्यामध्ये काय मिळवल्यावर सम मिळेल? तर सम अधिक सम बरोबरच समसंख्या मिळते. लक्षात येत नसेल तर 6 आणि 4 10 समसंख्या मिळते. म्हणजे ही दोघीही संख्या ज्या आहेत समसमच असणार आहेत, कारण सम आणि समसंख्यांची बेरीज जी आहे ती समच येते. यातला 3x पण सम आहे आणि 6 पण सम आहे. यातला सम जो आहे तो 3x हे फिक्स कळालं आपल्याला आणि पर्यायांमध्ये 3x पण दिसतोय, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. x ही एक विषम संख्या आहे, तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? नांदेड पोलीसला 2024ला आलेला प्रश्न. x ही एक विषम संख्या आहे आणि तिच्या लगतची पुढची विषम संख्या विचारलेली आहे. समसम असतील 2चा फरक असतो, विषम विषमच विचारली आहे तर 2चा फरक असणार आहे, म्हणजे x अधिक 2 ही त्याच्या पुढची लगतची विषम संख्या असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती हे विचारलेलं आहे. पुढे पुढे अजून इंटरेस्टिंग प्रश्न येणार आहेत. हा नाशिक ग्रामीण पोलीसला 2024ला विचारलेला प्रश्न आहे. बेरीज विचारली की आपलं सूत्र ठरलेलं आहे, तेच वापरायचं आहे. 40 ते 70 पर्यंतच्या विषम संख्या विचारलेल्या आहेत. तर पहा, 40 ते 70 मध्ये पहिली विषम संख्या असणार आहे 41 आणि 70च्या आधी असणारी म्हणजे 69 ह्या विषम संख्या झाल्या, भागिले 2 गुणिले. आता 40 ते 70 मध्ये सम आणि विषम किती येतात हे आपल्याला पाहायचंय. तर 1 ते 70 मध्ये जर पाहिलं आपण तर 35 सम आणि 35 विषम आहेत. आपल्याला 40 पासून पुढच्या काढायच्यात, म्हणजे 1 ते 40 मध्ये 20 सम आणि 20 विषम असणार आहेत. त्या 20 जर काढून टाकल्या तर राहिलं किती? 15. म्हणजेच 40 ते 70 मध्ये 15 विषम संख्या आहेत. त्याला गुणिले एकूण संख्या आल्या 15. ही जर बेरीज केली 60 आणि 40 100, 110 भागिले 2 गुणिले 15, बे के बे, बे पंचे 10, बे पंचे 10, 55 गुणिले 15 केल्यानंतर येतात 825, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बेरजेवर हमखास प्रश्न आहे, त्यामुळे हे चांगलं पक्क करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल, असा प्रश्न आहे. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की क्रमागत येणारी सम आणि विषम मूळ संख्या म्हटल्या. आता मूळ संख्या सम असणारी मूळ संख्या फक्त 2 आहे. 2च्या पुढे येणारी विषम मूळ संख्या ती म्हणजे 3 आहे. यांचे जर घन केले तर 2चा घन होतो 8 आणि 3चा घन होतो 27. 27 अधिक 8 होतात 35. तर या घनांमध्ये कोणती संख्या मिळवली असत्या 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल. आता 35 मध्ये काय मिळवल्यावर आपल्याला घनसंख्या मिळेल? 3चा घन 27 झाला, 4चा घन 64 होतो. 64 वजा जर 35 करून पाहिलं आपण तर हे येणार आहेत 9 आणि हे 2. 29 जर मिळवले या 2 क्रमागत सम आणि विषम मूळ संख्यांच्या घनांच्या बेरजेमध्ये, या 35 मध्ये जर आपण 29 मिळवले तर आपल्याला 4चा घन 64 मिळणार आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 29 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती? नांदेड पोलीसला 2024ला आलेला प्रश्न. 75 लक्ष आहेत, हे 75 लाख झाले. 9,000 म्हणजे 10,000 नाहीत, हे 9,000. 535 535 आणि यात च्या पुढची क्रमाने येणारी संख्या विचारली आहे. 535च्या पुढे येणार आहेत 536, म्हणजेच 75,09,536. 75,09,536 जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. 400 म्हणजे 0.005 ची किती पट विचारलेला आहे. नंदुरबार पोलीसला 2024ला आलेला प्रश्न आहे. 400 हे 400 म्हणजे कुणाची 0.005 ची किती पट आहे.
तर पहा, हे पॉईंटच्या पुढचे जर आपल्याला अंक काढायचे असतील तर काय करणार, या पॉईंटला आपण इथे घेऊन जाणार, म्हणजे हे छेदामध्ये होणार आहेत 5. किती घरं पुढे नेला पॉईंट, 1 2 3 घरं, म्हणजे याच्यावर 3 शून्य द्यावे लागतील. या 400वर 1 2 3 शून्य द्यावे लागतील. ते 5 एके 5 आणि भाग दिल्यावर 45 0 0 0 0, म्हणजे हे झाले किती, 80,000 पट, जो की आहे पर्याय क्रमांक 2, 80,000 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. साधा सोपा दशांश अपूर्णांकांच्या भागाकारावरचा प्रश्न होता. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. 2 ते 99 अंक म्हणजे संख्या मोजल्या असता आपण ते मोजताना किती वेळा 5 या अंकाला मोजतो. या संख्या आहेत आणि त्यामध्ये 5 हा अंक किती वेळा येतो. तर एक कायम लक्षात असू द्या, 1 हा जो अंक आहे तो 21 वेळा येतो. 2 ते 9 जे अंक आहेत हे 20 वेळा येतात आणि 0 हा जो अंक आहे तो 11 वेळा येतो. मग यामध्ये आपल्याला विचारले 5 हा अंक किती वेळा येईल. 1 ते 100 मध्ये 2 ते 9 अंक 20 वेळा येतात, म्हणजे 5 सुद्धा किती वेळा येणार आहे, 20 वेळाच येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. या संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास किती अंकांची सुरुवातीची जागा म्हणजे स्थान व नंतरची जागा म्हणजे स्थान पोझिशन समान राहील. चंद्रपूर पोलीसला 2024ला आलेला प्रश्न आहे. आधीची संख्या लिहून घेऊया. 3 2 1 4 6 5 9 8 आणि 7. हे जर अंक आपण क्रमाने लिहिले तर होतील 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हेच अंक आहेत. तर यामध्ये आधीची आणि नंतरची जागा सेम आहे अशी इथं आहेत. 1, त्यानंतर हा 2, त्यानंतर इथे आहे 3. हे 3 वेळा असं होणार आहे की आधीची आणि नंतरची जागा तीच सेम राहणार आहे. साधा सोपा प्रश्न. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढीलपैकी कोणती आणि वर्धा पोलीसला 2024ला आलेला प्रश्न आहे. तर त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे n × भागिले 2, म्हणजेच ती संख्या गुणिले तिच्या पुढची संख्या भागिले 2 करायचं असतं. इथे आपल्याला पाया 21 दिला आहे, म्हणजे 21 गुणिले आपण करणार आहोत 21 + 1 भागिले 2, म्हणजेच हे होणार आहेत 21 गुणिले 22 भागिले 2. बे के बे, बे 11 21 आणि 11 गुणिले 21 केलं तर त्याचं उत्तर येतं 231, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती. पालघर पोलीसला 2024ला विचारलेला प्रश्न आहे. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 4 वेळा 9 येणार आहेत आणि 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 1वर 3 शून्य ही 4 अंकी लहानात लहान संख्या आहे. यांची बेरीज विचारली, ती बेरीज होणार आहे आणि 10,999, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. साधा सोपा प्रश्न. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. 1 ते 31 या दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती विचारली आहे. पालघर पोलीसला 2024ला आलेला प्रश्न. पुन्हा एकदा बेरजेवर प्रश्न. सूत्र आपल्याला तेच वापरायचं आहे. पहिली संख्या 1 ते 31 मधली पहिली समसंख्या असणार आहे 2 आणि 31 पर्यंत शेवटची समसंख्या असणार आहे 30 भागिले 2 गुणिले समसंख्या किती येतील 1 ते 31 पर्यंत. 31 विषम आहे ते सोडून द्या. 1 ते 30 पर्यंत काय असणार आहे 15 सम आणि 15 विषम असणार आहेत, म्हणजे यात 15 संख्या येतील. 30 + 2 झाले हे 32 भागिले 2 गुणिले 15. बे के बे, बे 16 32 आणि 15 गुणिले 16 केल्यानंतर येतात 240 आणि 240 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं साधं सोपं उत्तर. व्हिडिओ थोडा लॉंग होईल, पण काय आहे आत्तापर्यंत जे जे प्रश्न संख्या ज्ञानावर विचारलेले आहेत हे क्लिअर होऊन जाणार आहेत आपले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एवढ्यात कंटाळू नका. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल विचारले. मीरा भाईंदर शहर पोलीस 2024ला आलेला प्रश्न आहे. तर पहा, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या ती म्हणजे आहे 997. ही 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे. 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या, 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या आहे 11. यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. तर 32चा वर्ग
32चा वर्ग असतो 1024. तर यांच्या बेरजेत काय मिळवल्यावर आपल्याला 1024 मिळतील हे विचारले. यांची बेरीज होईल 7 आणि 1 8, 9 आणि 1 10, 0 9 आणि 1 10. 1008 झाली यांची बेरीज. 1008 यातून जर वजा केले तर आपल्याला लक्षात येईल 16 हे उत्तर येतं. तर 16 हे उत्तर काय आहे, पण कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास विचारले. तर 16 जो आहे तो कुणाचा वर्ग आहे, तो आहे 4चा वर्ग येतो 16. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या कोणती विचारले. 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या जी आहे ती आहे 101. हे आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. मुंबई कारागृह पोलीसला 2024ला हा प्रश्न आलाय. सेम प्रश्न रिपीट होताना दिसत आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा लहान आहे, तर मूळ संख्या कोणती. तर आधीची संख्या कोणती हे विचारले. मुंबई SRPFला 2024ला आलेला हा प्रश्न आहे. तर पहा, अंकांची बेरीज 11 आहे. पर्याय जर पाहिले तर 9 2 11 होतात. 7 आणि 6 13 म्हणजे हे गेले. 4 आणि 4 8 हे गेले. 7 आणि 7 14 हे पण गेले. याचं उत्तर अगदी साधा सरळ सोपा. जर पर्याय आधी पाहिले तर लगेच सुटणारा असा हा प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. 2 संख्यांचा गुणाकार 30 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे, तर त्या 2 संख्यांची बेरीज किती हे विचारले. जेव्हा कधी असा 2 संख्यांचा गुणाकार 2 संख्यांची बेरीज देतात आणि त्यावरून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी विचारतात, त्यावेळेस आपल्याला वर्ग सूत्र माहीत पाहिजेत. a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच असतो तो a² अधिक 2ab अधिक b². तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे काय दिले, 2 संख्येच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे. ती किती येते, 61 आहे वर्गांची बेरीज. अधिक 2 गुणिले AB म्हणजेच त्या 2 संख्यांचा गुणाकार तो पण दिलेला आहे, तो आहे 30. यांची जर बेरीज केली 61 अधिक 30 दुणे 60. 60 आणि 61 होतात 121. हा काय आहे, त्या 2 संख्यांच्या बेरजेचा वर्ग आहे. वर्ग जर 121 असेल तर त्या संख्यांची बेरीज काय येणार आहे, a अधिक b बरोबर येणार आहे 11. ह्या दोघांचं तिथं आपण वर्गमूळ घेतलं म्हणजेच त्यांची बेरीज आहे 11. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. संख्यांच्या बाबतीत पुढील विधानाचे अवलोकन करावे. आणि इथे आपल्याला 5 विधानं दिलेली आहेत. जर हे पाहिलं तर सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. बरोबर आहे, कारण पूर्ण संख्या मोजायला आपण शून्यापासून सुरुवात करतो. 0 ही नैसर्गिक संख्या नाही म्हटले हे सुद्धा विधान योग्य आहे, कारण नैसर्गिक संख्या या 1 पासून मोजल्या जातात. 1 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. चुकीचं आहे का, 1 ही संख्या मूळही नाही संयुक्तही नाही. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. 1 ही संयुक्त संख्या नाही हे विधान योग्य आहे. 1 मूळही नाही आणि संयुक्तही नाही. सर्वात लहान संयुक्त संख्या 3 आहे हे विधान चुकलेलं आहे, कारण सगळ्यात लहान संयुक्त संख्या 4 आहे. का, तर 4ला 1 आणि 4 सोडून 2नेही भाग जातो म्हणजे ती संयुक्त संख्या आहे. यातील योग्य पर्याय निवडायचा आहे. तर यातले पहा 1 2 आणि 4 ही 3 विधानं योग्य आहेत आणि ते असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47. 509च्या 103च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 503 येईल. नागपूर SRPF 2024ला आलेला प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. 509 च्या म्हणजे गुणिले 103 च्या म्हणजे गुणिले 36/10 मध्ये किती मिळवले असं विचारले. 9 एके 9 9 चौक 36. त्यानंतर 2 दुणे 4 2 पंचे 10 5 एके 5 हे 5 एके 5 राहिले 203. ह्या 203 मध्ये किती मिळवल्यानंतर उत्तर 503 येईल असं विचारलंय. तर पहा 203 मध्ये किती मिळवावे लागतील, तर 3/3 मिळवावे लागतील. 2 आणि 3 होतील 5/3 म्हणजेच 3/3 मिळवावे लागणार आहे. 3/3 कुठं पर्याय दिसत नाही, आपल्याला दिसतोय 1 म्हणजेच आहे तो 3/3 म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. लहानात लहान 1 अंकी मूळ संख्या व लहानात लहान 1 अंकी संयुक्त संख्या यांच्या गुणाकाराचा वर्ग किती विचारले. लहानात लहान 1 अंकी मूळ संख्या ती म्हणजे आहे 2.
लहानात लहान एक अंकी संयुक्त संख्या म्हणजे आहे 4. यांच्या गुणाकाराचा विचारले म्हणजे 4 दुने होतात 8 आणि या गुणाकाराचा वर्ग किती विचारले म्हणजे 8चा वर्ग होतो 64, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. दौंड SRPFला 2024ला आलेला प्रश्न होता हा, साधा सोपा सरळ. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती हा विचारलाय. याला कोणतेही सूत्र नाही, करावंच लागेल बेरीज. 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या येतात 12, 13 मूळ आहे 14, 15, 16, 17 मूळ आहे 18, 19 मूळ आहे 20 आणि यांची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे 95. ही झाली 11 ते 20 मधील संयुक्त संख्यांची बेरीज. पर्यंतच्या म्हणल्यावर 11 आणि 20ला पकडायचं, दरम्यानच्या म्हटल्यावर 11 आणि 20ला पकडायचं नाही, फक्त मधल्या 12 ते 19 संख्या घेतल्या असत्या. आता 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5, 7 आणि यांची बेरीज जर केली तर 7 5 12 3 15 2 17. आता यामध्ये विचारले यांच्यातील फरक किती, या दोघातला फरक विचारलाय म्हणजेच 95 वजा 17 करणार आहोत आणि ही वजाबाकी येते 78, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढे 20 घटकांवर आधारित आजपर्यंत भरती परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या व्हिडिओज आपल्याला मिळणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50. पुढे दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल हे विचारले. दिलेल्या संख्या पहा, सगळ्या संख्या या 4 अंकी आहेत. सगळ्यांचे सुरुवातीचे अंक 22, इथे 23 आहेत. 22 22 22 म्हणजे इथं 23 असणारी हीच संख्या आहे, ती आहे 2 3 1 1. अंकांची जर बेरीज केली तर ती येईल आपली 3 आणि 2 5 आणि 2 येणार आहेत 7 ही असणारी बेरीज, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. गडचिरोली SRPF 2024ला आलेला हा प्रश्न होता. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. एका संख्येच्या निमपटीतून त्या संख्येच्या 1/3 वजा केला तर बाकी 15 उरते, तर ती संख्या कोणती. सोपा प्रश्न आहे. गडचिरोली SRPF 2024ला आलेला प्रश्न आहे. तर ती संख्या समजूया आपण x आहे. मग आपल्याला काय सांगितलंय, एका संख्येच्या निमपटीतून म्हणजे x/2 मधून निमपटीतून त्या संख्येचा 1/3 वजा केला, xचा 1/3 म्हणजेच x/3 होणार आहेत, तर बाकी उरते 15. बाकी उरते 15. या 15ला आपण असंच ठेवूया आणि या दोघांची वजाबाकी करूया. या 3 ने x ला गुणल्यावर येतील 3x, या 2 ने x ला गुणल्यावर येतील हे 2x भागिले छेदात 6 बरोबर आहेत 15. आता यात पहा काय झाले, 3तनं 2x गेले, राहिला x छेद हे आहेत खाली 6 बरोबर 15. हे 6 इकडे भागिले आहेत, तिकडे जाऊन गुणिले होणार. x बरोबर येणार आहेत 15 गुणिले 6 म्हणजेच 15 सकाले 90. ती संख्या x होती, म्हणजेच आपला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 90 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. 12 दशक गुणिले 18 शतक वजा 3 एकक बरोबर किती. गडचिरोली SRPF 2024चा प्रश्न. 12 दशक म्हणजे 12 वर 1 0 गुणिले 18 शतक म्हणजे 18 वर 2 0 वजा 3 एकक म्हणजे 3. आता हा गुणाकार करायचा आपल्याला. 1 2 3 0 हे 1 2 3 0 लिहून टाकले. 18 गुणिले 12 जर केलं तर इथं 18 2 36, 18 के 18 आणि 3 21 वजा 3 करायचं आहे. तरी ही वजाबाकी करताना पहा, हे आहे 2,16,000. त्यातून जर 3 गेले तर राहणार आहे 2,15,997. 2,15,997 हा असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. अगदी साधा सोपा प्रश्न होता. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 53. एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल हे आपल्याला विचारलंय. कोल्हापूर पोलीसला 2024ला आलेला हा प्रश्न आहे. ती समजा आपण संख्या x मानली तर 7 पट म्हणजे होतील 7x, 4 पट म्हणजे होतील 4x आणि यांची बेरीज सांगितली आपल्याला 66 आहे. तर इथं 7 आणि 4 होतील 11x बरोबर आले 66. 11 इकडे गुणिले आहेत, उजवीकडे जाऊन 66ला भागिले होतील.
एक्सची किंमत आली 11×66 म्हणजे ती संख्या आली 6. तर आता 6च्या 7 पटीची आणि 6च्या 4 पटींची वजाबाकी आपल्याला विचारलेली आहे. मग 6ची 7 पट होईल 6 7 42 आणि 6ची 4 पट होईल 6 चौक 24. 42 मधनं 24 गेले राहिले 18. म्हणजेच त्या संख्यांची वजाबाकी जी आहे ती असणार आहे पर्याय क्रमांक 3 18 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. सुरेशने एक संख्या मनात धरली, त्यात 10 मिळवले व आलेल्या बेरजेस 2 ने भागले तर उत्तर 18 आले, तर ती संख्या कोणती? धुळे पोलीस 2024ला आलेला प्रश्न आहे. पहा, सुरेशने एक संख्या मनात धरली, ती आपण x मानूया. त्यात 10 मिळवले म्हणजे हे झाले x अधिक 10 व आलेल्या बेरजेस 2 ने भागले, या बेरजेला 2 ने भागले तर उत्तर 18 आले. तर उत्तर 18 आले. सोपं आहे. 2 इकडे भागिले तिकडे जाऊन गुणिले होणार म्हणजेच इथं x अधिक 10 बरोबर होणार 2 गुणिले 18 म्हणजेच होतील 36. 10 इकडे अधिक आहे तिकडे जाऊन वजा होतील. x बरोबर आले 36 वजा 10 म्हणजेच x बरोबर आला 26. म्हणजेच त्याने मनात धरलेली जी संख्या होती ती किती असणार आहे? 26, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. दोन संख्यांची बेरीज 32 आहे. दोन संख्यांची बेरीज 32 सांगितली. a + b बरोबर आहेत 32. जर त्यापैकी एका संख्येची 4 पट बरोबर 72 आहे, तर एक संख्या म्हणजे आपण b पकडूया. या b ची जर 4 पट केली तर ती येते 72. हे 4 इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होतील म्हणजे b बरोबर आले 72 भागिले 4. b आला 18 चौक 72. b झाला 18. जर b 18 असेल तर a किती असणार आहे? 18 आणि 14 32 होतात. तर दुसरी संख्या कोणती विचारले? त्यापैकी एक संख्या आली 18 म्हणजे दुसरी संख्या जी आहे ती असणार आहे 14, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. 366 पानाच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील? नागपूर शहर चालक 2021ला आलेला हा प्रश्न. पुस्तकाला एकूण पानं आहेत 366. आता या 366 अंकांना आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर यामध्ये पहिल्यांदा पहा, एक अंकी किती असतील, त्यानंतर 2 अंकी संख्या किती येतील आणि 3 अंकी संख्या किती येतील हे आधी आपल्याला माहीत असावं. एक अंकी संख्या असणार आहेत 9. 2 अंकी संख्या किती येतील? 10 पासून तर 99 पर्यंत म्हणजे 90 संख्या असतील त्या. आणि 3 अंकी संख्या पहा 366 आहेत टोटल. यातले 100 जर सोडले तर 266 आणि 100ला 1 पकडला तर 267 हे 3 अंकी असणार आहेत. 90 हे 2 अंकी असणार आहेत आणि 9 संख्या या 1 अंकी असणार आहेत. एवढे अंक आपल्याला प्रिंट करावे लागतील. तर इथे 9 एके 9 झाले, 90 दुने झाले 180 आणि 267 गुणिले 3 झाले 801. यांची जर बेरीज केली तर ती येते 990. म्हणजेच हे करण्यासाठी 990 अंक प्रिंट करावे लागणार आहेत. सोपा प्रश्न असतो. त्यामध्ये 1 अंकी 2 अंकी 3 अंकी किती संख्या येतील ते शोधायचे आणि त्या पद्धतीने सोडवायचे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. एका उमेदवाराला एका अंकास 25 ने गुणाकार करायला सांगितले होते. संख्येस पाहिजे. त्यांनी चुकून 52 ने गुणाकार केला. त्याचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले होते. तर उमेदवाराला कोणत्या अंकास गुणाकार करण्यास सांगितले? अंकास नाही, संख्येस गुणाकार करायला सांगितले. सोलापूर शहर पोलीसला 2024ला आलेला हा प्रश्न आहे. तर पहा, 25 ने गुणायचं होतं पण 52 ने गुणलं. म्हणजे 52 वजा 25 कितीने जास्त गुणलं? 27 ने जास्तच्या गुणलं. 27 जास्तीचे मिळवत गेले, त्याच्यामुळे एकूण किती जास्त वाढले? 324 न त्यांचं उत्तर जास्त आलेलं होतं. तर 27 किती वेळा मिळवल्यावर 324 झाले असतील? तर म्हणजेच 324 भागिले 27 करावं लागेल. 9 त्रिक 27, त्यानंतर इथे झाले 9 त्रिक 27 आणि 9 7 54. 36 भागिले 3 म्हणजेच 3 12 36. म्हणजे 12 वेळा 27 मिळवल्यावर 324 न उत्तर वाढलेलं आहे. म्हणजेच कोणत्या संख्येला गुणलेलं असणार आहे? तर 12ला गुणलेलं असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 12 हे त्याचं झालं उत्तर. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. दोन संख्यांची बेरीज 200 असून त्यांच्यातील फरक 25 आहे.
तर त्या दोन संख्यांचे प्रमाण किती? पहा, दोन संख्यांची बेरीज जी आहे ती दिलेली आहे 200 आणि त्यांच्यातला फरक जो आहे तो दिलेला आहे, तो आहे 25. असं जेव्हा कधी दिलेलं असतं, दोन संख्यांची बेरीज दिलेली असते, दोन संख्यांची वजाबाकी असते, तेव्हा त्यांच्या बेरजेला जर आपण 2 ने भागलं म्हणजे हे 225, हे बी बी गेले म्हणजे a + a 2a होतात. म्हणजेच a बरोबर 225 भागिले 2 म्हणजेच 112.5 येणार आहेत. दोघांच्या बेरजेला 2 ने भागलं की आपल्याला मोठी संख्या मिळते. दोघांच्या वजाबाकीला 2 ने भागलं की आपल्याला लहान संख्या मिळत असते. इथे मात्र काय करूया, 112.5 a ची किंमत आली. ए आहे 112.5 म्हणजेच बी ची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे 87.5. मग आता आपल्याला विचारलंय ह्या दोघांचं गुणोत्तर किती हे विचारलंय. प्रमाण किती म्हणजेच गुणोत्तर, म्हणजेच a/b विचारलाय. तो आहे 112.5 आणि हे आहेत 87.5. आता यामधले जर पॉईंट घालवले तर काय होईल, हे 1125 आणि छेदात येणार आहेत 875. यांना जर आपण 25 न भाग दिला तर आपल्याला मिळतो 25 चोक 100 आणि 25 पाच 125. इथे 25 त्रिक 75 आणि 25 पाच 125. याला जर भागलं तर याला जाईल आता 5 ने भाग, 5 9 45 आणि 5 7 35. 9/7 म्हणजेच हे आले 9/7, जे की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. 270 नंतर पुढील येणाऱ्या 10व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती हे विचारले आणि हा मीरा भाईंदर चालक 2023 ला आलेला प्रश्न आहे. व्यवस्थित लक्ष द्या. 270 नंतर येणारी 10वी विषम ही 270 सम आहे. त्यानंतरची पहिली विषम मिळवताना आपण त्यात 1 मिळवणार आहे. टोटल 10वी काढायची, पहिली मिळाली, आता अजून 9वी काढायची आहे. पण आता ही विषम आहे, दोन विषम मध्ये 2चा फरक असतो, म्हणजेच यामध्ये 9 गुणिले 2 म्हणजे 18 ने अजून पुढे जावं लागणार आहे. मग हे झाले 270 अधिक 1 अधिक 9 दुने 18. या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती येते 289. आणि काय विचारले, विषम संख्येचे वर्गमूळ किती. 289 म्हणजेच तो असतो 17चा वर्ग आणि 17चा वर्ग म्हणजेच त्याचं वर्गमूळ येणार आहे 17, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे हे विचारले. रायगड पोलीसला 2021 ला आलेला हा प्रश्न होता. जेव्हा कधी असा प्रश्न येतो तेव्हा ती बेरीज करत बसायची गरज नाही, तो साधा सोपा सोडवता येतो. पहा, 51 ते 70 मध्ये टोटल संख्या आहेत 20. 20 मध्ये 10 सम आणि 10 विषम असणार आहेत. सम आणि विषमच्या जोड्या पहा, समजा अशा लागल्या की 51 52, त्यानंतर 53 54, असं करत करत शेवटची जोडी असेल आपली 69 70 मध्ये बाकीच्या जोड्या येतील. तर या प्रत्येक जोडीमध्ये फरक जो आहे तो 1चा येतो. फरक जो आहे तो 1चा येतो. 20 संख्यांच्या जोड्या किती होणार आहेत, 10 जोड्या येणार आहेत आणि प्रत्येक जोडीत 1चा फरक असणार आहे. म्हणजेच 10 जोड्यांमध्ये मिळून कितीचा फरक येणार आहे, 10चाच फरक असणार आहे. शेवटची संख्या सम आहे, म्हणजेच 70 ही समसंख्या आहे, म्हणून समसंख्यांची बेरीज ही जास्त असणार आहे विषम संख्यांपेक्षा. आणि कितीने जास्त असेल ती 10ने जास्त असणार आहे. अशा पद्धतीने आपण संख्याज्ञान या घटकावरील सर्व प्रश्न सोडून पाहिलेले आहेत की जे आजपर्यंत या भरती परीक्षांमध्ये आलेले होते. यापुढील व्हिडिओमध्ये म्हणजे जो आपला व्हिडिओ क्रमांक 2 असणार आहे तो असणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या. यापुढील व्हिडिओ आणि विभाज्यतेच्या कसोट्या या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत भरती परीक्षांमध्ये विभाज्यतेच्या कसोट्यावर कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की ठराविक प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. आजच्या व्हिडिओनंतर संख्याज्ञानमध्ये आता तुमची कोणतीही अडचण राहिलेली नसेल. तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी पुढील तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या व्हिडिओ येत आहेत. धन्यवाद.